चला आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं पब्लिक एक्सपेंडिचर जो आपला चॅप्टर आहे पब्लिक फायनान्स इन इंडिया यामध्ये लास्ट चॅप्टरला आपण बघितलं लास्ट टॉपिकला आपण बघितलं आहे पब्लिक एक्सपेन्सेस काय असते. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट त्यातला टॉपिक आहे पब्लिक रेव्हेन्यू. आपण पाहिला की गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे असतो, फंड पाहिजे असतो, तो फंड गव्हर्नमेंट पब्लिकच्या माध्यमातून अर्न करते, त्याला आपण काय म्हणतो पब्लिक रेव्हेन्यू म्हणतो. आता पब्लिक रेव्हेन्यू मध्ये जो गव्हर्नमेंटकडे फंड येतो तो दोन टाईपचा राहतो. गव्हर्नमेंट पब्लिक कडून टॅक्सच्या माध्यमातून पैसा घेतो आणि काही नॉन टॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंट काही टॅक्सच्या माध्यमातून पैसा पब्लिक कडनं चार्ज करतं आणि काही नॉन टॅक्स. आता टॅक्स मध्ये दोन टाईप पडतात, एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. काय आहे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. म्हणजे टॅक्सचे दोन टाईप पडले आहे, एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स. आणि जे नॉन टॅक्स आहे त्या नॉन टॅक्स मध्ये असे काही पॉइंट्स आहेत ज्या माध्यमातून गव्हर्नमेंट पब्लिक कडनं काय करतं रेव्हेन्यू कलेक्ट करतं. आता जे टॅक्स आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स काय ते समजून घेऊ. पहिल्यांदा टॅक्स मध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता गव्हर्नमेंट जे आहे गव्हर्नमेंट आणि आपण आहे पब्लिक. एक सिंपल मध्ये आपण समजून घेऊ की डायरेक्ट टॅक्स आपण कशाला म्हणायचं. जो टॅक्स पब्लिक म्हणजे आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे भरतो, आपण स्वतः भरतो, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट टॅक्स. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स आहे, आपण जे काही इन्कम कमावतो पैसा कमावतो त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. इन्कम टॅक्स तो आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये भरतो. जो इन्कम टॅक्स आहे तो काही कुठल्या आपण दुकानात फिलअप करत नाही. ठीक आहे. तो डायरेक्ट आपण भरतो कुठे गव्हर्नमेंटकडे, तर तो झाला डायरेक्ट टॅक्स. तर हा पब्लिक जो टॅक्स डायरेक्ट गव्हर्नमेंटला भरतो त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट टॅक्स. आता राहिलं इनडायरेक्ट टॅक्स काय असते. बघा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ती माल तयार करते, मॅन्युफॅक्चर करते, तो माल विकते कुणाला होलसेलरला, आणि होलसेलर तो माल विकते कुणाला रिटेलरला, आणि पब्लिक कडून आपण या रिटेलरकडनं तो माल परचेस करतो. तर या याच्यामध्ये जो टॅक्स आपण पेड करतो, फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू घेतली आहे 1000 रुपीजची, किंवा आपण एखादी मोबाईल घेतला आहे 10,000 रुपीजचा, एखादी आपण मोबाईल परचेस केला आहे 10,000चा, याच्यामध्ये जीएसटी लागतो. काय लागतो जीएसटी, गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स. समजा जीएसटी लागला याच्यामध्ये 200 रुपये, तर आपण दुकानदाराला किती पे केले आहे 10,200. या 10,200 मध्ये 10,000 रुपये मोबाईलची व्हॅल्यू आहे आणि 200 रुपयाचे एक्स्ट्रा भरले आहे, तो काय आहे टॅक्स आहे. हा टॅक्स आपण भरला कुठे शॉपमध्ये रिटेलरकडे, तो भरतो कोणाकडे होलसेलरकडे, तो देईल कोणाकडे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे, आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून हा टॅक्स जातो कुठे आहे गव्हर्नमेंटकडे. म्हणजे डायरेक्ट टॅक्स हा जो झाला हा आपला झाला कुठला टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स. कुठला टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू की टॅक्स जो आहे तो डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट असो, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दोन्ही टॅक्स कोण पे करतं पब्लिक, कोणाला गव्हर्नमेंटला. फरक एवढा आहे डायरेक्ट टॅक्स आपण पब्लिक डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे पे करते, आणि इनडायरेक्ट टॅक्स हा कुठल्या तरी माध्यमातून म्हणजे शॉप्स आहे किंवा हॉटेल्स आहे, एखाद्या तुम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेले तर हॉटेलच्या बिलमध्ये जीएसटी ऍड होतो, तर तो जीएसटी तुम्ही पे कुठे केला हॉटेलमध्ये, आणि हॉटेलवाले तो जीएसटी कुठे पे करते गव्हर्नमेंटकडे. तर हा झाला आपला इनडायरेक्ट टॅक्स. कुठला टॅक्स इनडायरेक्ट. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. आता डायरेक्ट टॅक्स काय आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स काय हे आपण समजून घेतलाय. आता यामध्ये डायरेक्ट टॅक्सचे आपण एक्झाम्पल पाहिले आहेत, जसं इन्कम टॅक्स आहे, वेल्थ टॅक्स आहे, वेल्थ मी संपत्तीवर जो आपण टॅक्स भरतो तो वेल्थ टॅक्स आहे, तो त्याला डायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय आलाय जीएसटी. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. आणि गुड्स अँड सर्व्हिस ज्या काही आपण वस्तू परचेस करतो, माल परचेस करतो, याच्यावर जो टॅक्स लागतो गुड्स किंवा सर्व्हिसवर त्याला आपण जीएसटी म्हणतो. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये काय आलंय इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स जो आपण डायरेक्ट पे करतो, पब्लिक जो डायरेक्ट पे करते गव्हर्नमेंटला. एखादी व्यक्ती जॉबवर आहे, त्याला सॅलरी मिळते, तर सॅलरीवर टॅक्स लागतो, इन्कम टॅक्स लागतो. तो पर्सन तो टॅक्स डायरेक्ट कुठे पे करतो गव्हर्नमेंटला, म्हणजे तो काय झाला डायरेक्ट टॅक्स. आपण एखादी वस्तू परचेस केली आहे, मोबाईल घेतली आहे, कार परचेस केली आहे, गाडी परचेस केली आहे, किंवा हॉटेलमध्ये आपण जेवण केलं आहे, त्यावर जीएसटी ऍड होतो.
तो जीएसटी वस्तू मार्फत आपण शॉपमध्ये भरतो, दुकानात, तो भरतो कंपनीकडे, कंपनी भरते गव्हर्नमेंटकडे, हा झाला इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे कंपनी या अलग अलग गव्हर्नमेंट या अलग अलग माध्यमातून काय काय कलेक्ट करतो, टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स झाला आणि इनडायरेक्ट टॅक्स झालाय. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट फक्त टॅक्सेस माध्यमातून पैसा कमवत नाही, तर अदर काही माध्यम आहे. त्यातलं एक ऑप्शन आहे फीज, जे नॉन टॅक्स मध्ये येत आहे. कुठलं? फीज. गव्हर्नमेंट अलग अलग फीज आपल्यामध्ये चार्ज करतो. जर फॉर एक्झाम्पल एक पाहिला एज्युकेशन फीज किंवा रजिस्ट्रेशन फीज आहे, तर गव्हर्नमेंट जे काही समजा एखाद्या तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये शिकून राहिले तर तुम्हाला एक नॉमिनल फीस पडते, किंवा एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला गेले आहे तिथे तुम्हाला एक नॉर्मल फीस पडते. ही जे फीज आहे या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटत आहे? रेव्हेन्यू भेटत आहे. ठीक आहे. तर फीजच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काय अर्न करते? आपल्याकडून रेव्हेन्यू अर्न करते. आता याच्यामध्ये फीजचं एक माध्यम जर पाहतो म्हटलं आपण, जसं टॅक्स आणि फीज आहे. टॅक्स आपण पे करतो, तर टॅक्स आपल्याला कंपल्सरी आहे. जी काही आपण इन्कम कमवतो याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावं लागतं. जर तुमची इन्कम एका लिमिटच्या वर गेली असेल तर टॅक्स हा कंपल्सरी आहे. पण टॅक्स जेव्हा आपण पे करतो तर टॅक्सच्या बदल्यात आपल्याला काही मिळत नाही. पण फीज मध्ये काय होते की फीज मध्ये आपण एखादी फीज सबमिट केली आहे, त्या ऐवजी आपल्याला काहीतरी काय भेटतं? सर्व्हिस मिळतं. फीज मध्ये काय भेटतं? सर्व्हिस भेटतं. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे प्राइस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिस. पब्लिक गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे गव्हर्नमेंट कडून पब्लिक साठी ज्या काही गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड होतात त्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटतो? फंड भेटतो. आता गुड्स किंवा सर्व्हिस मध्ये पाहतो म्हटलं तर एक एक्झाम्पल आहे रेल्वे डिपार्टमेंट. आपला जर आपण रेल्वेने प्रवास करतो म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट गुड्स विकत आहे किंवा सर्व्हिस विकत आहे, तर जेव्हा गव्हर्नमेंट गुड्स किंवा सर्व्हिस विकते आणि त्या माध्यमातून गव्हर्नमेंटला पैसा जनरेट होतो, तो एक ऑप्शन आहे नॉन टॅक्स मधला, प्राइस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे गव्हर्नमेंट काही माल किंवा काही सर्व्हिस विकून तुम्हाला काय देऊन राहिले? गुड्स किंवा सर्व्हिस देत आहे, त्याऐवजी तुम्ही त्याला गव्हर्नमेंटला काय देताय? कॅश देताय, फंड देताय. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला काय विकत आहे? गुड्स किंवा सर्व्हिस. थर्ड ऑप्शन आहे स्पेशल असेसमेंट. आता स्पेशल असेसमेंट म्हणजे काय असते की काही ठिकाणी, काही एरिया वाईज, काही लोकेशन वाईज गव्हर्नमेंट काही एक्स्ट्रा जी फॅसिलिटी आहे ती प्रोव्हाइड करते. त्या एक्स्ट्रा जी फॅसिलिटी आहे त्यासाठी गव्हर्नमेंट काही एक्स्ट्रा पैसे चार्ज करते. जसे एखाद्या ठिकाणी तुम्हाला वॉटर फॅसिलिटी आहे किंवा अदर कुठली लक्झरी फॅसिलिटी गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे, त्यासाठी गव्हर्नमेंट एक्स्ट्रा अलग काही पैसे चार्ज करते. तो कन्सेप्ट आला आपला कशामध्ये? स्पेशल असेसमेंट मध्ये. कशामध्ये? स्पेशल असेसमेंट मध्ये. एक आहे फाईन किंवा पेनॉल्टी. जर आपण कुठले रूल्स तोडले आहे, समजा फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक रूल्स तोडले आहे किंवा जर कुठले रूल्स तोडले तर आपल्याला फाईन बसतं, पेनॉल्टी बसतं. या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटतो? फंड भेटतो. ठीक आहे. आता ऍक्च्युली यामध्ये जो आहे फाईन आणि पेनॉल्टी, यामागे गव्हर्नमेंटचा उद्देश पैसा कमावणे हा नसतो. गव्हर्नमेंट ज्या काही आपल्या फाईन किंवा पेनॉल्टी चार्ज करते, या मागचा गव्हर्नमेंटचा उद्देश कुठला पैसा कमावणे नाहीये. याच्या मागचा उद्देश काय आहे की पब्लिकने रूल्स काय केले पाहिजे? फॉलो केले पाहिजे. पण ठीक आहे, तरी त्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटत आहे? फंड मिळून राहिलेला मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर आहे गिफ्ट आणि ग्रँट अँड डोनेशन. गव्हर्नमेंटला जसं आपल्या घरी गिफ्ट काही येतात किंवा काही कोणी काही आपल्याला एखादी काही गिफ्ट देईल किंवा काही वस्तू देईल, असेच गव्हर्नमेंटला पण काय मिळतं? गिफ्ट मिळतं, डोनेशन मिळतं. आपल्या देशातून काही लोक गव्हर्नमेंटला काय करतात? काही पैसा दान करतात, डोनेट करतात, किंवा गव्हर्नमेंटला फॉरेन कंट्रीज कडून पण डोनेशन मिळतं, किंवा काय ज्या फॉरेन इन्स्टिट्यूशन आहे, सोशल वर्कर आहे, त्याच्या माध्यमातून पण गव्हर्नमेंटला काय भेटतो? फंड भेटतो, डोनेशन मिळतं. तो पण एक प्रकारचा काय आहे? रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटसाठी. तो पण काय आहे? रेव्हेन्यू आहे. स्पेशल लीव्ज आहे. गव्हर्नमेंट काही वस्तूवर लीव्ज एक प्रकारे टॅक्स लावतो. जसं आता अल्कोहोल वस्तू आहे, वाईन आहे, दारू वगैरे आहे, तर या गोष्टीवरती गव्हर्नमेंट एक्स्ट्रा काही चार्जेस लावतात, लीव्ज लावतात. तर हा पण एक गव्हर्नमेंटचा काय? रेव्हेन्यूचा एक माध्यम आहे. आता हे जे स्पेशल लीव्ज लावतात, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की अल्कोहोलवरती, दारूवरती गव्हर्नमेंट एक्स्ट्रा काही चार्जेस लावले आहे, एक्स्ट्रा टॅक्सेस लावलेले आहेत, तर याच्या मागचा उद्देश गव्हर्नमेंटचा पैसा कमावणे हा नसतो. ठीक आहे. याच्या मागचा गव्हर्नमेंटचा उद्देश पैसा कमावणे असतो का? नाही. याचा उद्देश काय राहतो की लोकांनी या वस्तूचा यूज, कन्झम्पशन काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. ठीक आहे. आता कन्झम्पशन कमी होत आहे की नाही होत आहे हा नंतरचा भाग झाला.
ते लोकांवर डिपेंड आहे, पण तरी त्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटून राहिला आहे, रेव्हेन्यू भेटत आहे, नॉन टॅक्स. हा टॅक्सचा कन्सेप्ट आहे का नाही, हा झाला नॉन टॅक्स. सातवा एक पॉइंट आहे बॉरोविंग, लोन. गव्हर्नमेंट जर गव्हर्नमेंटला पैशाचं काम पडलं तर गव्हर्नमेंट लोन घेते. जसं आपल्या कुठल्या पैशाचं काम पडलं आपण लोन घेतो. तर गव्हर्नमेंट आपल्या कंट्रीमधून, देशामधून काही ज्या प्रायव्हेट बँकिंग सेक्टर आहे किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे, फिनान्शियल सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करतात, त्याच्याकडून गव्हर्नमेंट काय घेऊ शकतं, लोन घेऊ शकतं. असंच गव्हर्नमेंट फॉरेन बँक कडून पण लोन घेऊ शकतं, किंवा जे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहे जे फंड प्रोव्हाइड करतात, लोन प्रोव्हाइड करतात, याच्याकडून पण गव्हर्नमेंट काय घेतं, लोन घेतं. वर्ल्ड बँक कडून पण गव्हर्नमेंट काय घेऊ शकतं, लोन घेऊ शकतं. हा सुद्धा एक भाग आहे कुठला, रेव्हेन्यूचा, ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटला काय भेटते, रेव्हेन्यू भेटते. पण आता हा अलग अलग माध्यम आपण पाहिले आहे की गव्हर्नमेंट टॅक्सच्या माध्यमातून पैसा घेते आणि नॉन टॅक्स. टॅक्स मध्ये आपण पाहिला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे कंपल्सरी आहे. हे कसं आहे, कंपल्सरी आहे, तुम्हाला टॅक्स द्यावाच लागणार आहे. वस्तू तुम्ही घेतली आहे, तुम्ही इन्कम घेतली आहे, मग टॅक्स, इन्कम तुम्हाला मिळालेली आहे, एका लिमिटच्या वर टॅक्स द्यावा लागणार आहे. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपण पाहिलाय जीएसटी वगैरे आहे. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय आलाय, जीएसटी. तुम्ही जर कुठली गुड्स अँड सर्व्हिस कन्झ्युम करता, युज करताय, तर त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावाच लागणार आहे. आणि काही अशा गोष्टी पाहिल्या आहे की ज्या टॅक्स मध्ये नाहीये पण गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू आहे, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, नॉन टॅक्स. काय म्हणतो, नॉन टॅक्स. त्यामध्ये आपण एवढे पॉईंट पाहिले आहे. ठीक आहे, हे सुद्धा हा एवढा जो पोर्शन आहे आपण पाहिला आहे, हे गव्हर्नमेंटची काय, रेव्हेन्यू आहे. या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय भेटतो, फंड भेटतो. आणि तो आलेला फंड गव्हर्नमेंट पब्लिक वरती काय करतं, खर्च करतं. पब्लिक वरती काय करतं, खर्च करतं. हे आपलं झालं आहे पब्लिक रेव्हेन्यू. काय झाला टॉपिक, पब्लिक रेव्हेन्यू. नेक्स्ट जो आता आपला टॉपिक आहे याच्यामधला पब्लिक डेप्ट. पब्लिक डेप्ट, डेप्ट म्हणजे एक प्रकारे लोन, कर्ज. आता जे पब्लिक डेप्ट आहे, म्हणजे पब्लिक डेप्ट म्हणजे गव्हर्नमेंट जे कर्ज घेते, लोन घेते, त्याला म्हटलंय पब्लिक डेप्ट. दोन टाईप आहे, इंटरनल डेप्ट. इंटरनल डेप्ट आणि एक आहे एक्सटर्नल. आता यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल याचा मिनिंग समजून घ्या. इंटरनल म्हणजे आतील, एक्सटर्नल म्हणजे बाहेर. जसं आपण आपल्या घरी आहे, आपण आपल्या घरातूनच कोणाकडून पैसे उधार घेतलेले आहे, घरच्या मेंबर कडून लोन घेतला आहे घरातूनच, तर हे काय झालं, इंटरनल लोन म्हणजे इंटरनल डेप्ट. आणि जर आपण घराच्या बाहेरच्या लोकांकडून लोन घेतलेलं आहे, फ्रेंड्स कडनं किंवा तर कोणाकडून, तर ते काय झालं, एक्सटर्नल डेप्ट. सेम कन्सेप्ट आहे. जर गव्हर्नमेंट आपल्या कंट्रीमधून, जसं इंडिया आहे, इंडियामधून लोकांकडून, पब्लिक कडून लोन घेत आहे, बॉरोविंग करत आहे, त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल डेप्ट. म्हणजे आपल्या देशातल्या ज्या बँक्स आहे, बँकेकडून लोन घेत आहे, आरबीआय कडून लोन घेत आहे, किंवा ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे, जे फायनान्स प्रोव्हाइड करतात, त्यांच्याकडून लोन घेत आहे, किंवा पब्लिक कडून बॉन्डच्या माध्यमातून किंवा पब्लिक डिपॉझिटच्या माध्यमातून लोन घेत आहे. तर हे जे लोन आहे, डेप्ट आहे, हे काय झालं, इंटरनल डेप्ट. काय झालं, इंटरनल डेप्ट. आणि जर पब्लिक देशाच्या बाहेरून लोन घेत आहे, फॉरेन कंट्रीकडून, कुठून, फॉरेन कंट्रीकडून लोन घेत आहे, फॉरेन कंट्री आहे, फॉरेन बँक्स आहे किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन आहे जे लोन प्रोव्हाइड करतात, किंवा वर्ल्ड बँक आहे, म्हणजे देशाच्या बाहेरून, आपल्या देशाच्या बाहेरच्या अदर कंट्रीज कडून लोन घेत आहेत, याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल डेप्ट किंवा लोन, एक्सटर्नल लोन. तर डेप्ट दोन प्रकार दिला आहे, पब्लिक डेप्ट, एक इंटरनल डेप्ट आणि एक्सटर्नल डेप्ट. तर गव्हर्नमेंट जेव्हा इंडियातल्याच लोकांकडून लोन बॉरो करत आहे, तर याला काय म्हणतो आपण, इंटरनल डेप्ट. आणि बाहेरच्या लोकांकडून डेप्ट घेत आहे, लोन घेत आहे, तर हे काय झालं, एक्सटर्नल डेप्ट. ठीक आहे.